तर पडघा बोरिवलीच्या या स्पेशल रिपोर्ट नंतर आता आपण वळूयात एक्सप्लेनरकडे। आजचा आपला एक्सप्लेनर 64 घरांच्या राजाबद्दल। या राजाबद्दल बोलणं यासाठी गरजेचं आहे कारण जेवढी चर्चा विराट कोहलीची होते किंवा रोहित शर्माची होते, श्रेयस अय्यरची होते, तेवढी चर्चा आणि तेवढं कौतुक डी गुकेशचंही व्हायला हवं। सध्या जागतिक बुद्धिबळाच्या पटावर भारताचं नाव चांगलंच गाजतंय। त्याला आता आणखी एक निमित्त ठरलंय। भारताचा चॅम्पियन डी गुकेशनं नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस कार्लसनला हरवलेलं आहे। गुकेशच्या या विजयाचे अनेक अर्थ आहेत आणि या विजयानंतर गुकेशची एक प्रतिक्रिया किंवा कार्लसननं केलेला थैथयाट हे सगळं आपण आजच्या एक्सप्लेनरमध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला आपण एक व्हिडिओ पाहूयात। डी गुकेशनं ज्यावेळी नॉर्वे चेस टूर्नामेंट जिंकली त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे। गुकेश आणि कार्लसनमध्ये 4 तास हा बुद्धिबळाचा डाव रंगला। कार्लसन सुरुवातीपासून चांगला खेळत होता, म्हणजे 64 घरांच्या या खेळात कार्लसनचं पारडं तोपर्यंत जड होतं। पण शेवटच्या 6व्या राऊंडमध्ये कार्लसननं एक चूक केली आणि त्यानंतर डी गुकेशनं कार्लसनला पुन्हा गेममध्ये अजिबात वरचढ होऊ दिलं नाही। गुकेशनं शेवटची चाल खेळली आणि कार्लसन हरला। कार्लसनला हा पराभव सहनच झाला नाही। त्यानं टेबलावर जोरात बुक्का मारला आणि दुसऱ्या क्षणी आपण चूक करतोय हे कार्लसनच्या लक्षात आलं आणि त्यानं गुकेशला शेकहँड केला। त्यानंतर कार्लसन काही त्याला सुचतच नव्हतं। कार्लसन हा अस्वस्थ असल्याचं आणि चिडल्याचं स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये दिसतंय। नंतर मात्र कार्लसननं पुढे जाऊन गुकेशच्या पाठीवर थाप मारली, त्याचं अभिनंदन केलं आणि दुसरीकडे गुकेशची प्रतिक्रिया कशी होती तेही पहा। तर आपण क्लासिकल चेसमध्ये जगज्जेत्या कार्लसनला हरवलंय यावर गुकेशचाही काही क्षण विश्वास बसत नव्हता। गुकेशची अतिशय शांत आणि समंजस अशी प्रतिक्रिया होती। गुकेशनं बुद्धिबळाच्या पटावरच्या सोंगट्या पुन्हा एकदा पटावर ठेवल्या आणि मगच तो तिथून बाजूला झाला। गुकेशच्या विजयात कोणताही उन्माद नव्हता, अहंकार नव्हता। सगळ्या जगानं विजयी गुकेशचा हा संयम पाहिला आणि कार्लसनचा थैथयाट सुद्धा पाहिला। आता आम्ही तुम्हाला सांगतो गुकेशच्या विजयाचे नेमके काय अर्थ आहेत। हे अर्थ समजून घेण्याआधी आपल्याला चेसचे 3 फॉर्मॅट्स म्हणजे 3 प्रकार समजून घ्यावे लागतील। पहिला फॉर्मॅट आहे ब्लिट्झ। ब्लिट्झ या फॉर्मॅटमध्ये खेळाडूला विचार करायला किंवा चाल खेळायला फक्त 10 मिनिटं मिळतात। पुढचा फॉर्मॅट आहे रॅपिड चेस। रॅपिड चेसमध्ये खेळाडूला विचार करायला, चाल करायला 60 मिनिटं म्हणजे 1 तासांचा वेळ मिळतो। तर चेसचा पारंपरिक आणि अतिशय सिरियस फॉर्मॅट म्हणजे क्लासिकल चेस। या क्लासिकल चेसमध्ये खेळाडूंना विचार करायला, स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी 90 ते 120 मिनिटांचा म्हणजे 1.5 ते 2 तासांचा वेळ मिळतो। प्रत्येक खेळाडूच्या 40 चाली करून झाल्या की अतिरिक्त वेळही दिला जातो। तर असे हे 3 फॉर्मॅट्स आहेत। आता हे जाणून घेतल्यानंतर आपण गुकेशचा विजय महत्त्वाचा काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मॅग्नस कार्लसन हा क्लासिकल चेस चॅम्पियनचा बादशाह समजला जातो। कार्लसनला क्लासिकल चेसमध्ये हरवणं म्हणजे मुश्किलच काय, नामुमकिन आहे असा आजपर्यंतचा समज होता। मात्र गुकेशनं हा समज खोडून काढला। आणखी महत्त्वाचं म्हणजे क्लासिकल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला हरवणारं कुणी नाही असं सामन्याआधी कार्लसननं म्हटलं होतं आणि या पार्श्वभूमीवर गुकेशनं कार्लसनला हरवलं आणि त्याचा अहंकार ठेचला असं आपण फार तर म्हणू शकतो। शिवाय आता या विजयामुळे 19 वर्षांचा गुकेश हा वर्ल्ड चेस पॉइंट टेबलमध्ये 3ऱ्या स्थानावर पोहोचलाय। चेसबद्दल एक म्हटलं जातं की मूव्ह इन सायलेन्स अँड ओनली स्पीक वेन इट्स टाइम टू से चेकमेट, म्हणजे शांत डोक्याने तुमच्या चाली खेळा आणि ज्या वेळेला चेकमेट म्हणायचे किंवा शेवटचा अंतिम डाव खेळायचा, अंतिम चाल खेळायची आहे त्याच वेळेला तुम्ही बोला, अशा स्वरूपाचं हे वाक्य आहे। तेच नेमकं गुकेशने केलं। अत्यंत संयमानं न बोलता कार्लसनचा राजा आणि त्याची प्यादी त्यांनी उधळून लावली। गुकेश हा दिसायला एकदम शांत आहे पण तेवढाच त्याचा खेळ आक्रमक आहे। गुकेशला तो 11 वर्षाचा असताना कुणीतरी एक प्रश्न विचारला होता की मोठा होऊन तुला कोण व्हायचंय। त्यावेळी 11 वर्षांचा हा गुकेश म्हणाला होता की मला मोठं होऊन चेस चॅम्पियन व्हायचं म्हणजे बुद्धिबळाचा विजेता व्हायचंय। वयाच्या 18व्या वर्षी डी गुकेश 18वा वर्ल्ड चॅम्पियन झाला। त्याच्या या स्वप्नासाठी गुकेश खेळला, लढला आणि जिंकला सुद्धा।
सगळ्यात तरुण वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा विक्रम डी गुकेशच्याच नावावर आहे. त्याच्या आधी गॅरी कॅस्परॉव हा 22 वर्षाचा खेळाडू वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. डी गुकेशच्या घरी कुणीही चेस खेळत नव्हतं. त्याचे वडील हे डॉक्टर आणि आई ही बायोलॉजिस्ट आहे. शाळा सुटल्यानंतर गुकेशला एकटं वाटू नये म्हणून त्याला बुद्धिबळाचा क्लास त्यावेळी लावण्यात आला होता. त्यावेळी गुकेश हा वर्ल्ड चॅम्पियन होईल असं कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं. गुकेशच्या आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या विजयावर एक नजर टाकूया. 2016 साली गुकेशनं कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिपचं सुवर्णपदक जिंकलं होतं. तर 2017ला गुकेशला पहिल्यांदा इंटरनॅशनल चेस फेडरेशन म्हणजेच फिडेचं रेटिंग मिळालं. 2018मध्ये त्यानं यूथ वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली आणि 2021मध्ये गुकेशनं युरोपियन क्लब, याशिवाय 2022मध्ये त्यानं आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं. 2023मधल्या चेस वर्ल्ड कपमध्ये गुकेशनं उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, पण त्यावेळी कार्लसनकडूनच गुकेशचा पराभव झाला होता. तर सप्टेंबर 2023मध्ये रेटिंग लिस्टमध्ये गुकेशनं अधिकृतरित्या विश्वनाथ आनंदला सुद्धा मागे टाकलं आणि तो भारताचा नंबर 1चा बुद्धिबळपटू झाला. जवळपास 37 वर्ष आनंद हा भारतात अव्वल स्थानावर होता. 2024मध्ये गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनला हरवून विश्वविजेतेपद मिळवलं आणि गुकेश हा बुद्धिबळाच्या पटावरचा भारतातला नवा राजा ठरला. याआधी भारताकडून फक्त विश्वनाथन आनंदलाच बुद्धिबळाचं विश्वविजेतेपद मिळवता आलं होतं. त्यानंतर 11 वर्षानंतर गुकेशनं ही कामगिरी बजावली आहे. डी गुकेशनं कार्लसनला मात दिल्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी गुकेशचं कौतुक केलंय. ते काय म्हणालेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कार्लसनचं चिडणं हा फक्त त्याचा थैथयाट नव्हता, तर गुकेशला ग्रेटेस्ट ऑफ ऑल द टाइम म्हणजे आपण ज्याला गोट म्हणतो शॉर्ट फॉर्म, अशा खेळाडूकडून मिळालेली ती सर्वात मोठी कौतुकाची थाप होती. गुकेशनं विजयानंतर कोणताही जल्लोष केला नाही, तो हसला सुद्धा नाही. त्याच्या संयम आणि शांततेमुळे गुकेशचा विजय आणखी गगनभेदी झाला. आनंद महिंद्रांनी गुकेशसाठी वापरलेले हे शब्द 100% खरे आहेत. डोकं शांत ठेवून अख्खं जग जिंकता येतं हे गुकेशनं दाखवून दिलंय. त्यामुळे गुकेश, प्रत्येक भारतीयाला तुझा अभिमान आहे.